सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं दिल्लीमध्ये पुन्हा धरणं आंदोलन. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नाही, दिपके यांची भूमिका. दिल्लीमध्ये आंदोलनाच्या दरम्यान दगडफेकीच्या घटना. आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज. काही आंदोलक झाले जखमी. पोलिसांची क्रूर वागणूक. कॉक्रोच जनता पार्टीचा आरोप. दिल्लीमध्ये संसद भवनाबाहेरील सीजेपीच्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी. सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेचं अपयश मान्य केल्यास, खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन घेणार मागे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं पत्र नड्डांकडे सोपवलं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, दास यांची भूमिका. सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याची केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची माहिती. आंदोलन मागे घेण्याचं नड्डांचं आवाहन. संसद भवन परिसरातील सीजेपीचं आंदोलन नियंत्रणामध्ये. पोलिसांकडून रस्ते करण्यात आले रिकामे. नियंत्रित ठिकाणीच आंदोलन करायला परवानगी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये 3.5 तास झाली बैठक. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. मोदी भारताच्या इतिहासामधले सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सडसडीत टीका. तर पंतप्रधान अपयशी, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा घेऊ शकत नाही, राहुल गांधींचा घणाघात. आज दिवसभरात लोकसभेचं कामकाज 4 वेळा, तर राज्यसभेचं कामकाज 5 वेळा तहकूब. नीट पेपर फुटी आणि दिल्लीतल्या आंदोलनावरून जोरदार गदारोळ. सरकार तरुणांना घाबरलंय. संजय राऊतांची टीका. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारनं तरुणांचं समाधान करावं, तरुणांचा अंत पाहू नये, राऊतांची मागणी. मुंबईमध्ये दादरच्या चैत्यभूमीवर सुद्धा सीजेपीचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश. 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी असेल लागू. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा. सरकारनं सोनम वांगचुक यांच्यासोबत चर्चा करावी, जरांगे पाटलांची मागणी. ठाकरेंच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिसांमध्ये 3 गुन्हे दाखल. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल. परवानगी नसताना देखील नागरिकांना जमावण्याचं आवाहन केल्यानं 2रा गुन्हा. तर दादर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी 3रा गुन्हा दाखल.